विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण राष्ट्रीय एकात्मता आणि या राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यामध्ये जाणीवपूर्वक करण्यात आलेले सरकारी पातळीवरचे आणि शासकीय पातळीवरचे किंवा घटनात्मक पातळीवरचे जे प्रयत्न होते, ते संरचनात्मक अखंडत्व प्रस्थापित करण्यासाठी जे प्रयत्न झाले, त्याचं संरचनात्मक परिमाण आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजे ते कितपत साध्य झाले हे आपण पाहिलेले आहे. आज आपला त्याची मानसिक किंवा भावनिक परिणाम अभ्यासायचे आहेत. परिमाण क्षमस्व परिमाण. तर राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी भावनिक पातळीवर जे प्रयत्न झाले किंवा ज्या उपाययोजना झाल्या किंवा जी भावना लोकांची होती ती व्यक्त झाली. हे कितपत साध्य झालं, एकात्मतेसाठी कितपत साध्य झालं, हेच मानसिक परिमाण आपल्याला अभ्यासायचं आहे. आपल्याला माहित आहे, की भारतावर दीर्घकाळ ब्रिटिशांचं राज्य होतं आणि हे ब्रिटिशांचं राज्य ते ब्रिटिश इथं राज्य करत असताना ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये भारत होता आणि आपण या ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये राहत असताना ब्रिटिशांनी आपल्याला गुलामीचीच वागणूक दिली, गुलाम म्हणूनच वागणूक दिली. चांगल्या दर्जाची वागणूक दिली नव्हती. या भारतामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे अन्याय केले. भारतीय लोकांना स्वातंत्र्य मिळू दिलं नाही आणि हे भारतीय लोक स्वतःच राज्य प्रस्थापित करत त्या ब्रिटिशांच्या मुळे स्वतःच राज्य प्रस्थापित होऊ शकलं नाही आणि म्हणूनच भारताला स्वतःच स्वराज्य पाहिजे होतं आणि यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य चळवळ 150 स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. ब्रिटिशांची 150 वर्षापेक्षा जास्त काळ जी गुलामगिरी होती ती संपुष्टात आली आणि त्यावेळेला भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिक दृष्ट्या एकत्र आणून एक राष्ट्र निर्माण करून त्यांची एक स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करणं आणि त्यांच्यामध्ये आपल्या राष्ट्राप्रती निष्ठा व्यक्त करणं हे काम जर कोणी केलं असेल तर ते काम केलेलं आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीनं, भारतीय स्वातंत्र्य लढ्यानं निर्माण केलं. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीनं भारतीय लोकांमध्ये राजकीय आणि भावनिक दृष्ट्या एकत्र आणण्याचं या भारतीय लोकांना एकत्र आणण्याचं काम या स्वातंत्र्य चळवळीने केलं आणि भारतीय लोकांमध्ये आम्ही सर्व एक आहोत ही राष्ट्राची भावना निर्माण करून या स्वतंत्र भारताची राजकीय ओळख आणि भारतीय लोकांना आपल्या राष्ट्राप्रती निष्ठा व्यक्त करण्याचं काम हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीनं केलेलं आहे. त्यामुळं ह्या भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ जी उभी राहिली त्यामुळं भारतीय लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली. आम्ही सर्व एक आहोत आणि ब्रिटिशांपेक्षा वेगळे आहोत आणि म्हणून आम्हाला ब्रिटिशांकडून स्वतःचं स्वराज्य पाहिजे आहे, स्वतःचं राज्य पाहिजे आहे आणि आम्हाला आमच्या प्रदेशावर निर्णय घ्यायचा, राज्य करायचा, आमचे निर्णय आम्हाला घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. हे भारतीय लोकांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं. यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढा उभा राहिला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये लोकांमध्ये भारता या राष्ट्राची भावना निर्माण झाली आणि आम्ही सर्व भारतीय एक आहोत ही राष्ट्रवादाची भावना भारतीय लोकांमध्ये निर्माण झालेली होती. हेच भावनिक परिमाण किंवा मानसिक एकात्मता, मानसिक परिमाण हे आहे. भारत हा असा भौगोलिक आणि आर्थिक भूप्रदेश आहे, की जिथे अनेक बाबतीमध्ये विविधता आहे. अनेक बाबतीमध्ये विविधता असताना सुद्धा भारताची आज एक समान संस्कृती आहे आणि ही समान संस्कृती सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम आज करते आहे. भारतात अनेक बाबतीत विविधता आहे. धर्म वेगवेगळे आहेत, जाती वेगवेगळ्या आहे, भाषिक विविधता आहे, प्रादेशिक विविधता आहे, पोशाख, चालीरीती, रूढी, परंपरा ह्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. असं असतानाही आज मात्र भारतीय लोकांची एकसारखी संस्कृती झालेली आहे आणि हीच संस्कृती, समान संस्कृती सर्व भारतीय लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत असलं आपला पाहायला मिळतं. म्हणजे भारतामध्ये
राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित झालेली आहे. मग ही राष्ट्रीय एकात्मता किंवा भावनिक एकात्मता किंवा मानसिक एकात्मता अनेक बाबीमुळं भारतामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक बाबतीत लोकांमध्ये आम्ही सगळे भारतीय एक आहोत आणि आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत. त्यामुळे आमचं एक स्वतंत्र राष्ट्र आहे. ही भारतामध्ये राष्ट्र आणि राष्ट्रवादाची भावना जी निर्माण झालेली आहे, ती भावनिक भावना आहे. ती मानसिक एकात्मता आहे आणि भावनिक एकात्मता आहे. ही भावनिक एकात्मता किंवा राष्ट्रीय एकात्मता किंवा मानसिक एकात्मता अनेक प्रतीकातून प्रदर्शित होते. उदाहरणार्थ राष्ट्रज्ञान, राष्ट्रगान किंवा राष्ट्रगीत. आपण सर्वजण राष्ट्रगीत म्हणतो. हे राष्ट्रगीत म्हणत असताना आपल्या राष्ट्राप्रती हे म्हणणाऱ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण होते. या प्रतीकामुळे एकता दृढ होते. ती एकता अधिक वृद्धिंगत होते, अधिक वाढत जाते. याच बरोबर आपला राष्ट्रध्वज, तिरंगा आपला राष्ट्रध्वज आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी आपण तो फडकतो आणि त्या राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी आपण सगळे भारतीय लोक एकत्र येतो आणि त्यातून आपल्या भारताप्रती एकतेची भावना भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी हुतात्म पत्करलं आणि ह्या हुतात्म झालेल्या लोकांबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय सणाच्या दिवशी राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येतो. हा राष्ट्रध्वज सुद्धा आपल्या एकतेचं प्रतीक आहे आणि या राष्ट्रध्वजातून एकतेची एकतेची बाब प्रदर्शित होत असते. या वेगवेगळ्या प्रतीकातून असं एकता निर्माण होत असते. राष्ट्रगीत आहे, राष्ट्रगान, राष्ट्रगीत हे याच्यातून आपली एकता निर्माण होत असते. याशिवाय आपली वेगवेगळी राष्ट्रीय चिन्ह आहेत किंवा आपलं जे राष्ट्रीय चिन्ह आहे, त्या राष्ट्रीय चिन्हातून सुद्धा एकता निर्माण होत असते. याच बरोबर राष्ट्रीय पक्षी आहे, राष्ट्रीय प्राणी आहे. या राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी याच्यातून आपल्या भारतीय लोकांमध्ये एकता निर्माण होत असते. म्हणजेच ही जी राष्ट्रीय प्रतीक आहेत, या राष्ट्रीय प्रतीकामधून भारतीय लोकांमध्ये भावनिक एकात्मता किंवा मानसिक एकात्मता ही प्रदर्शित होत असलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे राष्ट्र म्हणजे आपली ती भावना आहे, की आम्ही सगळे एक आहोत आणि इतरांपेक्षा वेगळे आहोत. आम्ही एकतेनं आमचा विकास साध्य करू किंवा आम्ही एकत्र येऊ. हे राष्ट्रवाद सुद्धा भारतीय लोकांमध्ये निर्माण होतो. म्हणजेच राष्ट्रवाद ही लोकांच्या मनातील एक भावनिक आणि मानसिक कल्पना आहे, मानसिक एकात्मता आहे. अशा पद्धतीनं आज आपण मानसिक परिमाण अभ्यासले. काल आपण संरचनात्मक परिमाण अभ्यासलेले होते. तर या ठिकाणी आपण ह्या मानसिक परिमाण आपलं पूर्ण झालेलं आहे. पुढील तासाला आपला या भारतापुढची जी आव्हानं आहेत, त्या आव्हानांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज आपण या ठिकाणी हा टॉपिक घेऊन तुमच्या शंका, समाधान, अडी-अडचणीबद्दल चर्चा करणार आहोत आणि आणखी काही बाबी संदर्भात चर्चा करत आहोत. हा टॉपिक